दान. पाहिलं, चहा नाही, पाणी नाही, डायरेक्ट चालतं वा. चुकते बरं का तुमचं कीर्तने साहेब. हो चुकते माझं, चालायला लागा. ते म्हणतात ना, पीळ जळाला तरी सुंब गेला ना. चुकलं का काय? हा, सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही. तसलं काहीतरी झालंय तुमचं. हो, तुमच्या जागी दुसरा कोणी असता ना, 10 वेळा मला फोन केले असते, रिक्वेस्ट केली असती, नंदकुमार साहेब चुकलं माझं, माफ करा. पण नाही, तुमचं आपलं भलतच. तुम्हाला कळलं का नाही? तुम्ही गेलात आणि तुमच्या बरोबर तुमचा तो सॅटेलाइट मराठे पण लटक. जाऊ दे, आपल्याला कशाला टेन्शन. मी आपलं माझं कर्तव्य पार पाडायला आलतो. म्हणलं पहिल्यांदाच आलोय घरी, पोरांसाठी काहीतरी खाऊ घेऊन जावा. आमच्याकडे पद्धत असते हो गावाकडं, खाऊ घेऊन जातात. म्हणून ही मिठाई आणली होती. या, मुस्कटात मारायची वाटते का? मारा की मग, मारा कीर्तने साहेब, मारा बिंदा. पण आजवर मिठाई घ्या. Ah. 130 रुपये फुकट गेले. पोरांसाठी काल 130 रुपयाची मिठाई आणली होती. पण मला माहिती होतं माझ्यावरचा सगळा राग हे त्या मिठाईच्या बॉक्सवर काढणार. फुकट गेले 130 रुपये. बरं जाऊ दे, त्याचं काय नाही, आपण दुसरा आणू बॉक्स. पण तुम्हाला मला मारावं असं वाटतंय? मारा. या गालावर मारा. कोण नाही इकडे, हात चान्स आहे, मारून घ्या, मारा. दरवाजामध्ये लूत लागलेलं कुत्रा आलं ना, त्याच्या सुद्धा पेकाटात मारत नाही मी. पाणी पाजून पाठवून देतो. तुमची तेवढी सुद्धा लायकी नाहीये. गेट आउट. डायलॉग बाजीत नडती बर का तुम्हाला कीर्तने आहे. सारखं आपलं डायलॉग मारत बसायचं. डायलॉग नाही, तसं बी राष्ट्रीय छंदच की आपला डायलॉग मारत बसणे. काही उपयोग नाही हो. पण मी काय म्हणतो, तुम्हाला एवढे चांगले डायलॉग सुचतात, लिहून ठेवत जा की. पुढं मागं तुमचं ते काय ते हे आत्मस्टोरी, आत्म काय चरित्र लिहावं लागेल तुम्हाला ना, तेव्हा त्याच्यामध्ये लिहायला उपयोगी पडतील. नाही का वहिनी? तुम्हाला आता दुसऱ्या भाषेत सांगावं लागेल मला, तेव्हा चालायला लागा. अहो काय कीर्तन आहे, अतिथी देव आहे. पाहुण्याला देव मानतात आपल्याकडे. काय संस्कृती बिस्कृती विसरला का काय तुम्ही? बरं जाऊ दे, काय टेन्शन नाही आपल्याला. येतो मी. काका चिडलं काका. अरे बेटा, ओळखलं का मला? मी कोण? सदाशिवराव कीर्तनेंचे साहेब नंदकुमार. काय मग, कसा काय चाललाय अभ्यास? चांगला चाललाय ना. अगं मी तुझ्यासाठी खाऊ आणला होता, मिठाई. हे बॉक्स भरून. ते बघ, ते तुझ्या बाबाने दिलं फेकून. गेट आउट. अहो किती जोरात वराडताय कीर्तने साहेब, आणि ते पण स्वतःच्या घरात. कानानं लई त्रास होतो. अहो आजूबाजूला माणसं राहतात, ह्याचं तरी भान ठेवा. ते तुम्हाला आता काही किंमत नाही हो, पण आम्हाला म्हणून तर बघायला आलो होतो का पीळ अजून किती शिल्लक आहे. बराच शिल्लक आहे.
सुंभ अजून जाळावा लागणार. हॅव अ नाईस डे. येऊ का वहिनी? येऊ. दिवसाने महाराज, हे आपले थोर विचारवंत जेवले की नाही? नाही अजून. मगाचपासून ते खूप कामात आहेत. हो, ते बघतोच आहे मी. बरं, मॅडम आल्या? नाही आले, त्या बाहेर गेल्यात. येतील इतक्यात. बरं सर, तुमचं डाएट फूड घेऊन येऊ का? रेडी आहे. नाही, नको, आता नको, मी घेईन नंतर. तुम्ही घ्या, जेवून घ्या. हं. कार्तिक, होय कार्तिक. येस डॅड. काय काय कुठल्या एवढ्या गहन विचारात घडून गेलायस, हरवून गेलायस तू? हं? नाही, म्हणजे विचारात तू हरवून गेलायस की सगळे विचारच हरवलेत तुझे? हा? नाही नाही, एवढा विचार करताना बघितलेलं नाही तुला कधी मी. काय काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? हा, सांगून टाक, सांगून टाक. डॅड, एकाला लटकवायचं आहे. काय काय म्हणाल? एकाला लटकवायचं आहे, अडकवायचं आहे का? म्हणजे थोडा काळ, काही वर्ष त्याला अडकून ठेवायचं. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे तुझी, है ना? काय लटकवायचंय, अडकवायचं, काय बोलतोय? नाही डॅड, तुझ्या इनपुट्सची गरज आहे. आपल्याला ना एखाद्याला असं कॅच करायचं आहे, डिरेक्टली चेकमेट करायचं त्याला. नाही, तू काय कोणाला अडकवतोयस, लटकवतोयस मला माहित नाही, पण प्लीज जरा दमाने घे. पण चुकून मागून ती व्यक्ती समजा जर प्रामाणिक निघाली ना, तर फार अवघड होऊन बसेल. कारण प्रामाणिक व्यक्ती कितीही साधी भोळी असली तरी तिला फसवता येत नाही आयुष्यात कधी. नाही तरी समजा त्याला फसवायचं असेलच तर असं कसं फसवता येईल? त्यासाठी त्या माणसाला तुला काही प्रलोभन, काही आमिष दाखवावी लागतील. लक्षात ठेव, प्रामाणिक माणसं या असल्या अनैतिक गोष्टींना कधीही बळी पडत नाहीत. म्हणजे अप्रामाणिक माणूस असल्या प्रलोभनांना, आमिषांना बळी पडू शकतो तर? 200%. ग्रेट ग्रेट ग्रेट. थँक्स डॅड. मी इतका वेळ जो विचार करत होतो त्या विचारांना योग्य दिशा मिळाली. डॅड, दॅट्स व्हाय यू आर माय बेस्ट फ्रेंड. तुझे मला हे असे इनपुट्स देतो ना, त्यामुळे मला खूप मदत होते. डॅड, आपण तुझा जाहीर सत्कार करूया शिवाजी पार्कवर. चल चल, आता जेवून घेऊया सर, नाहीतर तू या तुझ्या बापालाच अडकवशील कुठेतरी. नो, आय एम सिरियस डॅड. काय चाललंय, कसं चाललंय, काय मला माहित नाही. मी आता तुला फक्त थँक्स म्हणतो. बट सून युल सी डॅड. लवकरच तू बघशील. You'll see.
शांत हो ना. अगं आज हे इतक्या चांगल्या मूडमध्ये होते. सकाळी सगळा स्वयंपाक केला, आमरस सुद्धा काढला, माझ्यासाठी चहा केला. मला तर वाटतंय देवाला ना आपलं सुखच बघवत नाहीये. आई, तू देवाला का दोष देतेस? गायत्री, आज किती दिवसांनी मी यांना एवढं आनंदी पाहिलं होतं माहितीये, पण या माणसानं सगळ्यावर विरजण घातलं. तो माणूस यांच्याशी किती वाईट वागतो ग. आई, मुळात तो माणूसच वाईट आहे, त्यामुळे त्याच्याकडून चांगलं वागण्याची अपेक्षा करणंच चुकीचं आहे. आपल्या मुळावरच उठलाय तो, आणि जाताना जी धमकी देऊन गेलाय ना, त्याच्यामुळे मला जास्त भीती वाटतेय. अजून काय काय करेल ना तो, याचा भरोसाच नाहीये बघ. हे बघ, त्याच्या धमक्यांना घाबरायची अजिबात गरज नाहीये. नंदकुमार हे आपल्यावरचं एक संकट आहे, आणि संकटांना न घाबरता त्याच्यावर मात केली पाहिजे. पण या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं ना, याची वाटच दिसत नाहीये मला. आई ग, अगं तूच अशी रडत बसलीस तर बाबांना कोण सावरणार आहे? यांना असं आतून कोसळलेलं पाहून यांच्या समोर जायची हिंमत सुद्धा होत नाहीये माझी. ठीक आहे, तू नको काळजी करूस, मी बोलते बाबांची. ते तुम्हाला तर काही किंमत नाही हो, पण आम्हाला हो, म्हणून तर बघायला आलो होतो का पीळ अजून किती शिल्लक आहे. बराच शिल्लक आहे. सुंभ अजून जाळावा लागणार. का स्वतःला त्रास करून घेताय? मग काय करू, त्रास होतो मला या सगळ्याचा. अहो, कावळ्याच्या शापाने गाय कधीच मरत नाही. हो, पण कावळा नुसता शाप देऊन थांबत नाही ना, टोचा मारून मारून घायाळ करतो. बाबा, तुम्हाला कळतंय ना की हे सगळे जण तुम्हाला फक्त त्रास व्हावा म्हणून हे सगळं करताय. आणि तुम्ही जर असेच शांत राहिलात, काहीच रिॲक्ट नाही झालात, तर त्यांची हिंमत अजून वाढेल. मग काय करू? कोर्टामध्ये जाऊ दाद मागायला? किती वर्ष केस चालेल माहितीये तुला? नाही, माझे हात अडकलेले आहेत. बाबा, मग सोडवा स्वतःला, काहीतरी धडपड करा. आज त्या माणसाची आपल्या घरात येऊन तुम्हाला बोलण्याची हिंमत झाली, आणि तुम्ही असेच शांत राहिलात ना, तर तो उद्या बरंच काही करू शकतो. बाबा, तुम्हाला त्या माणसाला धडा शिकवायलाच हवा. धडा शिकवायचा म्हणजे काय करायचं ग? काय करू मी? जाऊन मारू त्याला? बदला घेऊ त्याचा? सांग ना, काय करू? काय बाबा, मी असं काही म्हणले? अहो, मला माहितीये हे इतकं काही सोपं नाहीये, पण धडा शिकवायचे बरेच मार्ग असू शकतात. पण धडा शिकवायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तू सांगू शकशील एखादा मार्ग? काहीही झालं तरी त्या नंदकुमारांना त्यांनी केलेल्या चुकीची अद्दल मला घडवायचीच. अद्दल घडवायचे? गायत्री, अशा माणसांना शिक्षा झाली पाहिजे. आणि वर काल घरी येऊन आम्हाला सगळ्यांना हिडवूनही गेले. गायत्री, डोंट वरी. अशा लोकांना सरळ कसं करायचं ना, मला चांगलाच माहिती. त्याचे तंगडे तोडून टाकून. एक मिनिट, आपल्याला कुठलीही गोष्ट बेकायदेशीररित्या करायची नाहीये. अगं पण कार्तिक, बाबांच्या तत्वांविरुद्ध आपल्याला काहीच करायचं नाहीये. प्लीज. एक मिनिट गायत्री. सी गायत्री, लेट मी मेक यू व्हेरी क्लिअर. अशा लोकांसोबत जशाच तसंच वागलं पाहिजे, नाहीतर काहीच होणार नाही. ठीक आहे, पण मग आपण चुकीचे वागलो तर मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? कार्तिक, ही अन्यायाविरुद्धची लढाई आहे. न्यायानेच जिंकली पाहिजे, कळतंय का? तू म्हणते ते काय चुकीचं नाही. नाही, नो 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 नो, यू आर राईट, यू आर परफेक्टली राईट. मला पटतंय. बरं,
मग तू काय करायचं ठरवलंस? स्टिंग ऑपरेशन. म्हणजे गायत्री, फास्टर कार्तिक, शेरलॉक राजोन्स म्हणतात. कसं असतं ना, प्रामाणिक माणसाला फसवणं खूप कठीण असतं, कारण की ते कुठल्याच प्रलोभनांना बळी पडत नाही. पण तेच अप्रामाणिक माणूस लालची असतो. त्याला जरा कुठला आमिष दाखवलं ना की तो लगेच आपल्या जाळ्यात येतो. आपल्याला कोणालाही फसवायचं नाहीये. नाही 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 नाही, त्या नंदूला आहे ना फक्त थोडंसं आमिष दाखवायचं आहे, आणि मग त्या आमिषापोटी तो काही ना काही चूक करणार, आणि मग ती चूक आपण त्याची रेड हँड पकडायची आणि त्याची. नाईस आयडिया. होय, नाईस नाही, सुपर्ब आयडिया आहे. आफ्टर ऑल इट्स कार्तिकची आयडिया. कार्तिकची कीर्ती सगळ्यात वरती. पण ऐक ना, आपल्याला जसं हवंय तसं होईल ना? ऑब्व्हियसली होणार यार, प्लीज बी पॉझिटिव्ह. गायत्री, अशा लोकांची बँड वाजवण्यात आहे ना, मी जेम्स बँड आहे, जेम्स बँड, जेम्स बिंड आहे, जेम्स बोंड, जेम्स ऍक्च्युली जेम्स पण बॉन्ड, जेम्स बॉन्ड, स्टिंग ऑपरेशन. बाबा, मी काय म्हणत होते, या विषयावरती तुम्ही इतका विचार करायची काहीच गरज नाही. हा प्रश्न सुटणार कसा? सुटणार कसा? सांगते. बाबा, तो माणूस लाच घेतो हे आपल्याला नक्की माहितीये. तर मग त्या माणसाला लाच घेताना जर आपण स्टिंग ऑपरेशन केलं तर मग सगळंच रेकॉर्ड आपल्या हातात राहील ना? हे सॉलिड आयडिया आहे. हो की. नाही, पण हे स्टिंग ऑपरेशन करणार कसं? तुला काय वाटतं, हे सगळं सोपं आहे? हा, एखाद्या माणसाला आपण फसवायला गेलो आणि तो फसला. एकदा नंदकुमार एवढा पोचलेला माणूस आहे, इतकी वर्षानुवर्ष हा भ्रष्टाचाराने पैसे खातोय, कधी पकडला गेलेला नाही अजूनपर्यंत. नाही नाही नाही, हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाहीये. अहो, काहीतरी तर विचार करून ठेवलाच असेल ना तुम्ही किंवा गायत्रीने. म्हणजे कसं आहे, आपण म्हणतो ना की कायद्यामध्ये काही पळवाटा असतात. मग या वाईट माणसांना पकडण्यासाठी जर या पळवाटा वापरल्या तर त्यात काय गैर आहे? अगदी बरोबर आहे आईचं. नाही, पण हे स्टिंग ऑपरेशन करणार कसं? हे बघ, मला तरी काही शक्य होणार नाही. बाबा, तुमचं अगदी बरोबर आहे, कारण महानगरपालिकेत तुम्हाला सगळेच ओळखतात. म्हणजे ना, कोणीतरी असा व्यक्ती पाहिजे जो आपल्यापैकी नसेल. नाही गायत्री, हे तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये, कळलं ना? उगाच एखादी गोष्ट करायला जायचो आणि भलतच काहीतरी घडून बसायचं. नाही 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 नाही, हे काही बरोबर नाहीये. आणि जर हे मी करून दाखवलं तर? जमणार नाही, आणि मुळात मी तुला परमिशनच देणार नाही. हे सगळं करताना तुझ्या जीवाची सुरक्षा फार महत्वाची आहे. ती धोक्यात घालून मी असलं काहीही तुला करायला देणार नाही. माझी परवानगी नाही या गोष्टीला. पण बाबा, मी हे सगळं. मी एकदा सांगितलं ना, या गोष्टीला माझा नकार आहे म्हणून. काय करायचं मग आता? काय करायचं म्हणजे? वेडी, आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. म्हणजे आपण कॉफी प्यायला जाऊ शकतो, अरेल्स आपण मूवी बघू शकतो, आपण इथेच टाइमपास करू शकतो. आपण एक काम जेम्स बॉन्ड, मी स्टिंग ऑपरेशन बद्दल बोलते. ते हा स्टिंग ऑपरेशन, या राईट. गायत्री, या स्टिंग ऑपरेशन मध्ये तुला काहीच नाही करायचं.
जे काय करणार आहे ते मी करणार. यू जस्ट हॅव टू वेट अँड वॉच. का पण म्हणजे मी गायत्री, स्टिंग ऑपरेशन हे नेहमी अनोळखी व्यक्तीनेच करायचं असतं. तो नंदकुमार बेसावध असतानाच त्याला पकडायला पाहिजे. तुम्ही किंवा तुमच्या घरातले कोणी जरी त्याच्या समोर आला ना तरी तो सावध होईल आणि मग सगळं ऑपरेशन फेल होईल. पण हे सगळं तू एकटं कसं करणार? ऑब्व्हियसली काय करणार, कसं करणार ते मी तुला सगळं सांगेन. ओके, उद्या आपण याच वेळी याच ठिकाणी भेटूया. ओके. कार्तिक, हे सगळं तू आमच्यासाठी करतोस, पण मग मला वाटतं की मी एक मिनिट गायत्री, मी हे सगळं एका प्रामाणिक माणसासाठी करतो आणि ऑब्व्हियसली तुझ्यासाठी. गायत्री, मला तुला असं सॅड सॅड पाहायला नाही आवडत. एक मिनिट, तू गैरसमज नको. मी पुन्हा सुरू ओके, आय एम सॉरी. आपण फ्रेंड्स आहोत, खूप चांगले मित्र आहोत. सो मी फक्त फ्रेंडशिपचे नियम पाळतोय, दॅट्स इट. आफ्टर ऑल तू खुश असशील तर मी खुश असेल. इसी दोस्त की खुशी में हमारी खुशी है.